ओबीसी समाजातील नेते आणि महात्म्यांच्या बाबतीत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने ओबीसी समाज बांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई तसेच पोलीस ठाणे अंबाजोगाई यांना निवेदन दिले आहे। यावेळी शेकडोंच्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते। ते म्हणाले की ओबीसी समाजातील नेते तसेच संत महात्मे आणि अधिकारी यांच्याबद्दल चुकीच्या व संतापजनक पोस्ट करणाऱ्याच्या विरोधात कडक गुन्हे दाखल करावे अशी मागणी करत सर्व ओबीसी समाज बांधव आज आक्रमक झाले होते। हा सोमवार दिनांक 10 जून रोजी दुपारी 1 वाजता त्यांनी उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई तसेच पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर यांना निवेदन देऊन कडक कारवाईची मागणी केली। विरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करण्याबाबत सन्माननीय महोदय वरील विषयी सविनय निवेदन देण्यात येते की बीड लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषी मंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्याविषयी फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप इत्यादी सोशल मीडियावर वारंवार आक्षेपार्ह तसेच अश्लील प्रकारच्या पोस्ट कमेंट करून सकल ओबीसी समुदायाच्या भावना दुखावून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम काही समाजखंड करत आहेत। तसेच आरक्षणाच्या मागणीच्या आडून संविधानिक पदावर कार्यरत असणाऱ्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री तसेच उच्चपदस्थ अधिकारी व पदाधिकारी यांची वारंवार जाणीवपूर्वक बदनामी करून एकेरी भाषेचा प्रयोग करण्याचे काम काही समाजकंटकांकडून वारंवार होत आहे। सदरच्या वारंवार होत असलेल्या घटनांमुळे व पंकजाताई गोपीनाथ मुंडे तसेच नामदार धनंजयजी पंडितराव मुंडे यांची सोशल मीडियातून होत असलेल्या बदनामीमुळे सकल ओबीसी समुदायाच्या भावना दुखावल्या जात आहेत। वारंवार जी काही बदनामी केली जाते सोशल मीडियाच्या माध्यमातून, तर त्या बदनामीच्या अनुषंगानं जे कोणी बदनामी करणारे फेक अकाउंट आहेत किंवा त्यांचे ओरिजिनल अकाउंट आहेत यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी म्हणून आम्ही सर्व ओबीसी बांधव आपणास निवेदन देण्यासाठी आलेले आहोत। तर आमची विनंती आहे की आमचं निवेदन स्वीकारून जे कोणी याच्यामध्ये दोषी आहेत त्यांचे स्क्रीनशॉट आम्ही जोडलेत पुरावे म्हणून। तर आमची अशी विनंती आहे की त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी। आणि जर मेहरबान साहेबांनी त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई नाही केल्यास आम्ही पुढील जे काही आंदोलन आहे ते ओबीसी बांधवांच्या वतीने उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल आणि त्यासाठी सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे। अशा प्रकारे ओबीसी सर्व बांधव आक्रमक होऊन त्यांनी पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर आणि उपविभागीय अधिकारी दीपक वाजळे यांना निवेदन दिले आहे।